नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज मी कॅलिफोर्नियामध्ये एका हायवेच्या कडेला उभा आहे. तुम्ही बघताय हा हायवे आहे आणि तसेच या हायवेच्या बाजूला शेतकऱ्याचा एक भाजीपाल्याचा फळांचा स्टॉल आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत की अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये शेतकऱ्यांचे रस्त्याच्या कडेला हायवेच्या कडेला भाजीपाल्यांचे फळांचे स्टॉल कसे असतात याविषयी आज आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तर चला बघूया स्टॉल. शेतकरी मित्रांनो, आज आपण कॅलिफोर्नियाच्या रिडली या गावामध्ये आलेलो आहोत. तर तुम्ही बघताय हा स्टॉल आहे. स्टॉलवरती बऱ्यापैकी ग्राहक आहेत, बऱ्यापैकी इथं गर्दी आहे. तर रिडली या गावाला द वर्ल्ड्स फ्रूट बास्केट असं म्हटलं जातं, म्हणजेच जगाची फळाची टोकरी. कारण कॅलिफोर्नियामध्ये रिडली या भागामध्ये अमेरिकेमधील सगळ्यात जास्त प्रकारची फळे आणि भाज्या पिकवल्या जातात. एका आकडेवारीनुसार इथं 400 प्रकारची फळं आणि भाज्या पिकवल्या जातात आणि इथली फळं जगाच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये एक्सपोर्ट केली जातात. मला खात्री आहे तुम्ही यापैकी एक गोष्ट नक्कीच खाल्लेली असेल, ती म्हणजे कॅलिफोर्नियाचा बदाम. कॅलिफोर्निया जगाच्या जवळजवळ 70 ते 80% बदाम पिकवतो. तर या शेतकऱ्याविषयी बोलताना या स्टॉलच्या मागं या शेतकऱ्याची जवळजवळ 30 एकर जमीन आहे. तिथं तो ही सगळी विविध प्रकारची फळं भाज्या पिकवतो आणि या स्टॉलमध्ये आणून डायरेक्ट ग्राहकांना विकतो. तर तुम्ही म्हणत असाल की 30 एकर म्हणजे खूप मोठा शेतकरी. तर तसं नाही, भारताच्या मानानं 30 एकर म्हणजे खूप मोठा शेतकरी आहे. पण कॅलिफोर्नियामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडं सरासरी 300 ते 350 एकर जमीन आहे. म्हणून हा 30 एकर हा छोट्या शेतकऱ्यामध्ये गणला जातो. पण 30 एकर असताना इथं छोटे शेतकरी जास्त फायद्यात नाहीत. तरी तो शेतकरी किंवा यासारखे विविध शेतकरी आपल्या जमिनीतून कसा आपला उदरनिर्वाह चालवतात किंवा जास्तीत जास्त कशा प्रकारे कमवतात हे आपण आज बघणार आहोत. तर हा जो शेतकरी आहे त्याचं नाव आहे मिस्टर हुआन. सो दिस इज मिस्टर हुआन. नमस्कार शेतकरी मित्रांनो. या ही इज सेइंग मराठी. तो मराठीमध्ये तुम्हाला नमस्कार म्हणतोय. सो थँक्यू. नाईस मीटिंग यू. या स्टॉलची आपण माहिती घेताना पहिल्यांदा बघतोय की हे डांगर आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे डांगर आहेत, ज्याला गावठी भाषेत आपण काशी फळ भोपळा म्हणतो. तुम्ही बघताय की या छोट्या डांगराची किंमत आहे $5. आपल्या भारतीय रुपयामध्ये तो 400 रुपयांना आहे. आणि या मोठ्या डांगरची किंमत आहे $9, म्हणजे आपल्या भारतीय रुपयामध्ये तो जवळजवळ 800 रुपयांना आहे. आपण ज्यावेळेस पुढे बघतो इथे तर यांच्याकडे कलिंगड म्हणजेच आपले टरबूज पण आहेत. या मोठ्या टरबुजावरती लिहिलेलं आहे $13, म्हणजेच तो भारतीय रुपयामध्ये जवळजवळ 1000 रुपयांना आहे. इथं यांच्याकडे स्वीट कॉर्नसुद्धा आहे, आपण बघतोय. यांच्याकडं मेक्सिकन कॉर्न म्हणजे इथली एक गावठी मका तीसुद्धा आहे. यांच्याकडं रताळी आहेत, याम आहेत, आपल्या ओल्या शेंगा आहेत, चेरी टोमॅटो जी सॅलडमध्ये खाल्ली जातात, ही मोठी टोमॅटोज आहेत. तसेच आपल्या लवंगी मिरच्या आहेत. या मोठ्या मिरच्या आहेत पण ह्या खूप तिखट आहेत, याला हॅबॅनेरो म्हटलं जातं. काकडी आहे यांच्याकडे. आणि ज्यावेळेस आपण पुढं बघतो यांच्याकडे यांच्या शेतातला मधसुद्धा आहे. हे शेतामध्ये मधाच्या पेट्या ठेवतात की ज्या पेट्यामधून यांना एक एक्स्ट्रा इन्कम तयार होतो, त्याच्यापासून त्यांना मध मिळतो आणि शेतामधील विविध पिकांचं परागीभवन होतं आणि त्या परागीभवनामुळं यांच्या शेताचं उत्पादनसुद्धा वाढतं. या भाज्यांच्या किमती इथल्या सुपरमार्केटपेक्षा थोड्याशा जास्त आहेत, पण तरीसुद्धा इथले ग्राहक या शेतकऱ्यांच्या स्टॉल्सवरूनच या भाज्या घेण्यासाठी प्राधान्य देतात. कारण या ताज्या आहेत. सुपरमार्केट्समधल्या भाज्या 3 दिवस 4 दिवस आठवड्यापूर्वी काढलेल्या असतात. आणि मी तुम्हाला या भाज्यांच्या किमती भारतीय रुपयामध्ये सांगितल्या, पण तुम्ही त्या भारतीय रुपयामध्ये तुलना करू नका, कारण भारताची अर्थव्यवस्था आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था वेगळी आहे. शेतकरी मित्रांनो, इथल्या शेतकऱ्याकडे अशा डर्ट बाईक्स असतात. एखाद्या ग्राहकाकडून जर मोठी ऑर्डर आली तर हे शेतकरी या डर्ट बाईक्स घेऊन मागच्या शेतामध्ये जातात. ज्या फळाची ऑर्डर आली असेल त्या भाजीची फळाची काढणी करतात आणि तो माल त्या ग्राहकाकडे सुपूर्द करतात. तर असं शेतकऱ्याकडून डायरेक्ट ग्राहकाला विकल्याचे फायदे काय आहेत? तर पहिला फायदा म्हणजे ग्राहकाला ताजा माल मिळतो आणि दुसरा फायदा म्हणजे एका रिपोर्टनुसार
ग्राहकांनी दिलेल्या 100 रुपयापैकी फक्त 30च रुपये शेतकऱ्याला मिळतात. उदाहरणार्थ जर टोमॅटो 100 रुपये किलो असतील, ग्राहकांनी 100 रुपये दिले तर त्यापैकी फक्त 30च रुपये त्या शेतकऱ्याला मिळतात आणि हे 70 रुपये मधल्या साखळीमध्ये जातात. तर या साखळीमध्ये कोण येतं? विविध प्रकारचे व्यापारी येतात, बाजार कमिटीच्या फी येतात आणि वाहतूक आणि इतर गोष्टी येतात. असं डायरेक्ट आपण शेतकऱ्याकडून ग्राहकाला विकलं तर सगळेच्या सगळे पैसे शेतकऱ्याला मिळतात. आणि शेतकऱ्याचा दुसरा फायदा असा की शेतकरी हे विविध भाज्या आणि फळे लावतो. यामुळे काय होतं, समजा जर मक्याचे भाव पडले तर शेतकऱ्याला कलिंगडाचे भाव तारतात आणि कलिंगडाचे भाव पडले तर शेतकऱ्याला भोपळ्याचे भाव तारतात. शेतकऱ्याला एक ऑर्डर आलेली आहे, तर शेतकरी त्याच्या शेतातून मक्याची कणसं आणायला त्याची डर्ट बाईक घेऊन जात आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी म्हणालो होतो की स्टॉलच्या मागच या शेतकऱ्याची 30 एकर जमीन आहे. हा शेतकऱ्याचा 30 एकरचा प्लॉट आहे. इथं तुम्ही माझ्या बाजूला बघताय, हा मक्याचा प्लॉट आहे, हा काढणीला आलेला प्लॉट आहे. या प्लॉटची काढणी झालीच की शेतकऱ्याचा दुसरा मक्याचा प्लॉट रेडी आहे. मक्याचा प्लॉट दाखवा प्लीज. आणि या मक्याच्या प्लॉटच्या बाजूलाच तुम्हाला दिसतोय शेतकऱ्याची संत्र्याची बाग. हे बघा, इकडं कांद्याची काढणी झालेली आहे आणि इकडं या शेतकऱ्याच्या आहेत मिरच्या. तुम्ही बघू शकताय, मिरच्या चांगल्या लगडलेल्या आहेत. आणि इकडं फक्त एकाच प्रकारच्या मिरच्या नाहीत, तर या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि मिरच्यांच्याच बाजूला आहेत काकड्या. हे बघू शकताय तुम्ही, इथं काकडी या वेलांना लागलेल्या आहेत. आणि पलीकडं आहे थोडासा मोठा मक्याचा प्लॉट. अशा प्रकारे या शेतकऱ्यानं त्याच्या 30 एकरच्या प्लॉटमध्ये विविध प्रकारची फळं आणि भाज्या लावलेल्या आहेत. एकच भाजी वेगवेगळ्या वेळेला पण लावलेली आहे की जेणेकरून त्या भाजीचा वर्षभर पुरवठा होईल. वर्षभर हा शेतकरी विविध भाज्यांची आणि फळांची विक्री करून चांगलं उत्पन्न कमावतो. तुम्ही बघताय की तो इथं फक्त शेतकरीच नाही, तर त्याचा पूर्ण परिवार राबत असतो, ग्राहकांची मदत करत असतो. वेगवेगळी कामं त्यांनी वाटून घेतलेली आहेत. प्रत्येकजण आपली जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करतो. मला माहिती आहे भारतामधले पण बरेच शेतकरी हायवेच्या कडेला आपल्या शेतातील माल विकत असतात. पण या शेतकऱ्यांकडून आपण काय शिकलं पाहिजे, तर आपल्या शेतामध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि फळं लावली पाहिजेत की जेणेकरून एकाच छताखाली ग्राहकाला सर्व भाज्या किंवा जास्तीत जास्त भाज्या आणि फळं मिळू शकतील. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये शासनाने शेतकरी बाजार सुरू केलेले आहेत की जिथं शेतकरी जाऊन आपला माल विकू शकतात. असे आठवडी शेतकरी बाजार किंवा डेली शेतकरी बाजार छोट्या मोठ्या शहरामध्ये सुरू झाले पाहिजेत की जिथं शेतकरी जाऊन आपला माल विकू शकतील. फक्त शेतकरीच, व्यापारी नाही, जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढायला मदत होईल. असेच स्टॉल छोटे छोटे शेतकरी एकत्र येऊन पण सुरू करू शकतात जेणेकरून त्यांचं उत्पन्न वाढेल. चला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, तंदुरुस्त रहा.